नमस्कार मित्रांनो, मी तुमचा किरण. आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं की आम्ही कोस्टा माया फिरायला गेलेलो. यावेळी आम्ही फिरायला जातो मेक्सिको मधील कोझुमेल शहर. एक चांगल्या प्रकारची सिटी आहे. खूप गर्दी असते इकडे. अराउंड 5-6 शिप लागतात एका वेळी. 10-20 हजार लोक बाहेर पडतात आणि चांगल्या प्रकारचा एक एक्सप्लोर करण्यासाठीची ही सिटी. मित्रांनो, क्रू पार्टी ठरवलेली, कारण 3 शिप फक्त कार्निवलच्याच लागलेल्या, त्यामुळे आम्ही ठरवलं की एकत्र जाऊया आणि पार्टी करूया. कारण पार्टी ही फ्री असते. दारू, जेवण ह्या सगळ्या गोष्टी फ्री असतात. तुम्ही एन्जॉय करू शकतात. कारण कंपनीची एकच पॉलिसी आहे की तुम्ही एन्जॉय करा, कारण तुम्ही 8 महिने घरापासून बाहेर असतात. तर मित्रांनो, आम्ही आता बॉर्डर क्रॉस केली आणि मेक्सिकोच्या पोर्ट सिक्युरिटीला क्रॉस करून पुढे आलो. तर तुम्ही ही रेस्टॉरंट बघू शकतात. रेस्टॉरंट बघितल्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला जरा पुढे घेऊन गेलो. मात्र जरा चालत जरा फिरूया इकडे. तर हा पोर्ट एरिया आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेला आहे. तर त्याच्यानंतर आम्ही आलो क्रू पार्टीमध्ये. वेलकम क्रू लिहिलेलं. मित्रांनो, इकडे सगळ्या प्रकारच्या ड्रिंक्स, जेवण हे सगळं फ्री असतं. तर त्याच्यानंतर पुढे गेलो तर इथं डान्स आणि वेलकम या गोष्टी चालू होत्या. तर मी त्याच्यानंतर म्हटलं की जरा इथं वेळ घालवूया आणि पुढे जाऊया. तर मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो, इकडे कशा प्रकारची लोक असतात आणि किती एन्जॉयमेंट केलं जातं. इथं एकच लाईफ मध्ये ठरवलं जातं की एन्जॉयमेंट करायचं. इकडचे अमेरिकन कल्चर आहे की जास्त सेविंग नाही, जास्त विचार करत नाही, ती जास्त मुलांचा विचार करत नाही, ती एकुलती एक लाईफ जगतात. तर मित्रांनो, उभे राहून इथं सगळेजण फोटो काढू शकतात. यासाठी बनवलेला एक ठिकाण आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं की थोडा वेळ पुढे जाऊन आपल्याला सिटी आणि काही शॉप्स दाखवूया, म्हणून मी आतमध्ये एका शॉपमध्ये एंटर केलं. आणि शॉपमध्ये सुपर मार्केट आहे आणि तुम्ही बघू शकतात की इथे सुद्धा जसं इंडियामध्ये सुपर मार्केट असतं तसंच सुपर मार्केट आहे. आणि इकडे आपणच कुठली पण गोष्ट खरेदी करू शकतो आणि पे करू शकतो. त्यामुळे एक चांगल्या गोष्टी आहे. तिथं वाट बघायची गरज नाही. त्याच्यानंतर मी पुढे गेलो आणि रोडवर बघितलं तर सध्या गर्दी नाहीये की. तर मित्रांनो, आम्ही हळूहळू पुढे चालत गेलो आणि मित्रांनो, एक एक्सप्लोर करण्यासारखी सिटी म्हणजे ही कोझुमेल आहे. तुम्ही आतमध्ये डाऊनटाऊनला सुद्धा जाऊ शकता. डाऊनटाऊन सुद्धा खूप सुंदर आहे. आणि आम्ही पेट्रोल पंपावर गेलो. तर पेट्रोल पंप बघितला तर मित्रांनो, तिकडे पेट्रोल हे स्वतः तुम्ही घेतलं पाहिजे, कारण तिथं कोणत्याही प्रकारचा व्यक्ती नसतो जो पेट्रोल देतो. तुम्हाला तिथं कार्ड टॅप करायचं असतं आणि पेट्रोल स्वतः घ्यायचं असतं. त्याच्यानंतर मित्रांनो, आम्ही पुढे गेलो तर बघितला हा करण अर्जुन आला, म्हणून म्हटलं त्याला जरा व्हिडिओमध्ये शूट करूया. आणि मित्रांनो, इकडे एक कल्चर आहे की इथं भरपूर प्रमाणात टिप्स दिल्या जातात. अमेरिकन लोक हे टिप्स भरपूर प्रमाणात देतात. त्याच्यासाठी हे लोक एंटरटेनमेंट करून दाखवतात, त्यांना डान्स करून दाखवतात की त्यामुळे त्यांचं पोट भरेल. याच्यासाठी ते मोठ्या प्रमाणात इकडे फिरत असतात. म्हटलं जरा थोडा वेळ यांचा डान्स शूट करूया आणि तुम्हाला पण दाखवूया की ते हे एंटरटेनमेंट करून दाखवतात. तर भावांनो, मी आलो आहे मेक्सिकोत आणि मेक्सिको भरपूर गरमी आहे आणि इकडे मी फिरतो आहे. आम्ही किती आहे, आम्हाला 3-4 तास आम्ही फिरू शकतो, कारण आमची ड्युटी संपते आणि ड्युटी संपल्यानंतर आम्ही कुठे पण फिरू शकतो, सिटीमध्ये जाऊ शकतो. आम्हाला तसा विजा असतो. विजा आमचा C1D विजा असतो. हा C1D विजा कसा असतो की तुम्ही जोपर्यंत तुमची शिप लँड झालेली आहे, म्हणजे जोपर्यंत शिप आहे पोर्टला, तोपर्यंत तुम्ही कधी पण कुठे पण फिरू शकतात, कुठे पण जाऊ शकतात. आणि एकदा जाऊन आल्यानंतर मग बॅक ऑन बोर्ड असतो की 3:30 आता आहे बॅक ऑन बोर्ड. आता वाजले 2 वाजेपर्यंत काय इथं 3 वाजेपर्यंत इथं मी फिरू शकतो. त्यामुळे काय त्रास तसा नाही आहे. तुम्हाला मी दाखवेन की इकडे कसं काय असतात गोष्टी. तर हे सेम लाईक गोवा आहे. आपलं मेक्सिको म्हणजे सेम लाईक गोवा आहे. इकडे सुद्धा टुरिस्ट तसेच फिरत असतात. तर मित्रांनो, मी आता रस्ता क्रॉस केलेला आहे आणि रस्ता क्रॉस करून आता मी बोटच्या दिशेने जातो आहे. मी तुम्हाला दाखवलं आहे सगळं मागेच व्हिडिओमध्ये की मी कसा फिरलो, कुठे होतो. आणि हे सगळं कसं असतं, फ्री कॉस्ट कार्निवल कंपनीमध्ये मी काम करतो. मी एक वेटर आहे
त्यामुळे आम्हाला खूप चान्स असतो की बाहेर फिरायला. कारण बघा जेव्हा पोर्टला आपली शिप लागते तेव्हा बेसिकली 90% लोक तर बाहेरच जातात आणि अराऊंड 4,000 स्टाफ असतो. जर 7-8 हजार गेस्ट असले तर आता आमच्या शिपमध्ये अराऊंड 5,000 गेस्ट आहेत आणि 2,000 स्टाफ आहे. त्यामुळे 100 स्टाफ राहतो आणि बाकीचे आम्ही कल्टी मारतो कारण आम्हाला फिरायला खूप चांगलं वाटतं त्याच्यामुळे. आणि इकडे फिरण्यासारखं म्हणजे खूप गोष्टी असतात. आता मी टॅक्सी करून गेलो नाहीतर टॅक्सी करून काय जाऊन फिरून येऊ शकतो. तुम्ही मेन डाऊनटाऊनमध्ये तुम्हाला मेन ह्या गोष्टी दाखवतो. ऊन भरपूर आहे तरी मी तुम्हाला घेऊन व्हिडिओ दाखवतो कारण मी बघितलं तर खूप व्ह्यूज येत आहेत आणि खूप लाईक्स येत आहेत आणि कमेंट्स येत आहेत आणि प्रत्येकजण सांगतो की किरण तुझे खूप व्हिडिओ चांगले असतात आणि सगळ्यांना आवडतात. त्याच्यामुळे जरा मला आवडतं आता व्हिडिओ काढायला. तुम्हाला एक दाखवतो. थँक्यू ब्रो. तर हे असे सगळेजण असतात. सगळ्यांनी आता बघा किती आवडीने व्हिडिओ काढायला आहेत. तर त्यानंतर मित्रांनो मी आलो क्रू पार्टीमध्ये इकडे सगळेजण डान्स करत होते, दारू पित होते. आपण काय दारू पित नाही त्यामुळे आपण तिकडनं वाटेला लागलो. जेवणात आपल्याला काय मजा नाही कारण त्यांचं जेवण हे सगळं बॉईल केलेलं असतं. त्यामुळे मी म्हटलं जरा आपण बोटीच्या दिशेने जाऊया आणि हळूहळू चालत मी शॉप्समधून गेलो. तर शॉप्समध्ये बघितलं तर चॉकलेट्स इथे खूप महाग होती. त्याच्यानंतर परफ्यूम्स होते ते परत महाग होते. दारूच्या बॉटल्स होत्या त्या परत महाग होत्या. म्हणून मी म्हटलं मेक्सिकोमध्ये नको घेऊया, आपण घेऊया तर US मध्ये जातानाच घेऊया. तर मी म्हटलं त्याच्यानंतर आपण आता हळूहळू पुढे चालूया आणि बोटीमध्ये येऊया. जर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.